एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 16. यदू आणि अवधूत यांचा संवाद चाललेला आहे आणि यदुराजाला अवधूत दत्तात्रय 24 गुरूंचं वर्णन सांगतात. पाहूया. सुख दुःख्यापार्जित वित्तराशा सानम गृहशिषाः मधुहे व्याघ्रातो भुक्तेम यतिर्वे गृहो मेधिनाम. श्लोक क्रमांक 16. सकाम गृहस्थांनी अतिशय कष्टाने अर्जित केलेल्या धनाने अतिथी म्हणून आलेले यती त्या गृहस्थामी पुरुषाच्या आधीच तयार अन्न जेवून तृप्त होतो. मधाच्या पोळ्यातील मध काढून येणाऱ्या मनुष्याप्रमाणे हे घडते, म्हणून मी त्या गृहस्थाला अतिथीला गुरु केले. बघा, अतिथीला गुरु मानले म्हणले मी. दुःखे उपार्जुनी वित्त गृह सामग्री नाना पदार्थ त्याचे एक करवे गृहस्थ निज भाग्यार्थ आवडी. म्हणले गृहस्थ मोठ्या दगदगीने द्रव्य मिळवतो, सर्व सामग्री जमवतो, भांगी कुंकी जमवतो, मोठ्या आवडीने स्वयंपाक करतो गृहस्थ आश्रम. पण काय होतं, हे सगळं गृहस्थाचं काम काय असतं? कष्ट करायचं, पैसा मिळवायचा आणि आपल्याला असताना जे गरजेचे साधनं आहेत सगळे साधनं एकत्र आणायची. मग खाण्याची साधनं असतील, राहण्याची साधनं असतील, कारण अन्न वस्त्र निवारा या 3 गोष्टीसाठी जे लागणाऱ्या गोष्टी येतात त्या सगळ्या त्यांनी संग्रहित करून ठेवायच्या आणि स्वयंपाक करायचा. ते समयी आला अतिथी संन्यासी ब्रह्मचारी अनार्थ गृहस्थादी तो सेवित तोंड पाहत गृहमेधी. पण भोजनाचे आता सगळं स्वयंपाक केला, त्यांनी सगळं जमावलंय, स्वयंपाक केला, आता जेवण करायला बसायचं. तेवढ्यात काय झालं, अचानक अतिथी घरी आला. अतिथी आणि अतिथी घरी आल्यामुळं काय झालं, जे अन्न बनवलं होतं त्यांनी, ब्रह्मचारी आला किंवा संन्यासी आला, तो त्या गृहस्थाच्या आधी जेवून जातो. म्हणजे कष्ट कोणी केलं? गृहस्थानी केलं. सगळं जमवलं कोणी? गृहस्थानी. आणि सगळं तयार केलं, आता फक्त खायचंय. तेवढ्यात अतिथी आला, संन्यासी असन किंवा ब्रह्मचारी असन, आणि जेवण करून तो गेला. म्हणजे गृहस्थ मात्र त्याने काय करत, फक्त तो त्याच्याकडे पाहतच राहिला. तसं म्हणले, तसं तैशे जैशे दौडून मोहळ माशी याशी मधुहर्त मधुप्राशी तैशे होय गृहस्थाशी नीती संन्याशी सिद्ध पाकू. जसे म्हणले, मधमाशांनी मधाचा पोळा तयार केला, मध आणून त्याचा साठवला, आणि एखादा काय करतात माणूस तिथं जाऊन त्यांनी ते पोळं झाडलं, मध घेऊन आले. मग कष्ट कोणी केलं? सगळं माशांनी केलं. आणि हा आयता मध घेऊन आला. आता ज्याने आयता मध आणलाय तो तरी खातो का? तो मध तो खात नाही, ती दुसऱ्याला विकतो. म्हणजे निवांत घरी बसू नये, त्यांनी फक्त पैसे दिले, त्याच्या बदल्यात तो मध घेतला, निवांत बसून खाल्ला. आणि कष्ट कोणी केलं? माशांनी केलं. मध काढायचं कष्ट कोणी केलं? त्या पारदेने केलं, त्या माणसाने केलं. आणि मध खातोय कोण? तसं म्हणले, मधाच्या पोळ्यातल्या माशांना मारून मध काढणारे लोक मध सेवन करतात, त्या मधमाशासारखी गृहस्थाची स्थिती होते. अतिथी आलेला असतो ना, आयता शिजवलेला अन्न तो सेवन करतो. समयी पराडमुख झाले येते सकळ पुण्य शया जाते यथा काळी आली या अतिथी स्वधर्म रक्षिती सर्वथा. भोजनाच्या वेळी अतिथी विनमुख गेल्यास गृहस्थाचे पुण्य संपत. जेवण करता वेळी जर कोण अचानक आला, मग त्याला आपण जेवायला घातलं पाहिजे. जर आपण त्याला जेवायला नाही घातलं तर आपलं काय होतं, सगळं पुण्य संपत असतं. म्हणून योग्य काळी आलेला अतिथी संतुष्ट झाला म्हणजे सर्व धर्माचे रक्षण होत असते. अर्थसंग्रहाची बाधकता तुझ मी सांगितलेली तत्वता मृग गुरु केला सर्वता तेही कथा परेशी. असो, द्रव्याचा संग्रह केलेले अशी कशी हानी होते ते मी तुला सांगितलं. बघा, म्हणजे द्रव्य तुम्ही पैसा साठवला का नाही, सगळं संग्रहित केलं तुम्ही, आणि मग ती चोरटी घेऊन जाते, थोडं काय होतं का नाही, किंवा अतिथी आला तू जेवण करून गेला, तसं म्हणलं काय होतं तुला मी ते सांगितलं. आता मी तुला मृग म्हणजे हरणाला गुरु का केलं म्हणले, त्याच्याकडनं मी काय शिकलो ते तुला सांगतो. म्हणले ऐक. ग्रामगीतम न शृणु याद्यार्थी वर्णवन चरं कश्चित शिक्षेते हरिनाद्वा न मृगो योगी तमोहितात. श्लोक क्रमांक 17. वनात राहणाऱ्या यतीने लावणी तमाशातील गाणी इत्यादी ग्राम्य गीते ऐकू नयेत. पारद्याची गाणी ऐकून मृग पाशात बद्ध होतो, तसा येते सुद्धा तपश्चर्या विसरून मोहित होतो. बघा, साधकाने किती सावध राहायचंय ते ह्याच्यातून सांगितलेलं आहे. करायचं सावध. बघा, ऐका. ग्राम जनवार्ता का ग्राम्य स्त्रियांची गीता एक जो का तत्वता बंधन सर्वथा तो पावे. ग्राम्य व व्यसनीय लोकांच्या गोष्टी किंवा गाणी जो ऐकतो. ग्राम्य म्हणजे कुठं? ग्राम्य म्हणजे हे असतील कोण? वेश्य असतील,
नर्तिका असतील गाणे म्हणणाऱ्या का नाही, तमाशामध्ये नसतात का त्या, ते असतील. त्यांचं जर कोणी गायन ऐकलं किंवा व्यसनी असतील, आता आपल्या गावात आता यात्रा असते, यात्रेमध्ये तमाशा काय काय म्हणतात त्याला, कला काय, हा कला मंडळ नाही, दुसरं काहीतरी नाव आहे त्याला आणखीन, हा लोकनाट्य, त्याला काय नाव आहे, लोकनाट्य तमाशा मंडळ असं असतं. मग ते आयोजित केलं, त्या तिथं आल्या, मग त्याच्यामध्ये काय असते सगळं तुमचं तिथे काय पारमार्थ सांगतात का तेव्हा तिथे त्या बाया, मग त्यांचे ते हावभाव, त्यांचं ते नाचणं, त्यांचं ते गाणं म्हणणं, आणि अशा लोकांना ज्याला पारमार्थ करायचा आहे ना, आणि त्यांनी आशांची जर गाणी ऐकले, म्हणजे साधकाने बरं का, आशांची जर गाणी ऐकली ना, तर ते साधनं सोडून देईन आणि त्याच्या नादाला लागेल. म्हणजे परमार्थ करायच्या मार्गातून तू काय होईल, च्युत होईल, आणि कुठं लागेल, नको त्या मार्गाला लागेल. म्हणून आशांचे गाणे ऐकायचे नाही. जे व्यसनी असते ना, व्यसनी दारूच्या नशेमध्ये असणारे, तंबाखू खाणारे का नाही, ज्याला स्त्रियांचा नाद आहे, असे जे असतात ना, यांच्या पण गोष्टी ऐकायच्या नाही म्हणजे अजिबात. का? कारण त्यांच्या चित्तामध्ये काय असतं, सगळं विषयच असते त्यांच्या चित्तामध्ये सगळे. मग ते कोण काय बोलणार, ते विषयाच बोलणार. मग कदाचित आपल्या ठिकाणी पण अंतःकरणामध्ये परत विषय मिळावा ह्याची काय होऊ शकते, म्हणजे आपलं वैराग्य जाऊ शकते. आपलं वैराग्य कसं असतं, कोमल असतं, नाजूक असतं का नाही, मग ती वैराग्य जाऊन परंकीन विषयाची आसक्ती आपल्या ठिकाणी येऊ शकते. म्हणून हे गाणे, यांची गीतं, जे व्यसनी लोक असतात त्यांचे काय करायचे नाही, त्यांच्याबरोबर संवाद करायचा नाही, त्यांची गप्पा ऐकायच्या नाही. तर नाहीतर काय होईल, आपण जर यांच्या नादी लागलो तर आपण सुद्धा पुन्हा बंधनामध्ये पडण्याची शक्यता असते. म्हणजे आपण बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करतोय ना, तर बंधनातून सुटण्याच्या ऐवजी आपण आणखी जास्त बंधनामध्ये गुंतण्याची शक्यता असते. म्हणून यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, यांचं काही ऐकायचं नाही. म्हणून साधकाला भरपूर नियम असतात मला सुरुवातीला. म्हणून अखंड पाता दीपाकडे, घंटा नादे झाले वेडे, मृग पाहू विसरला पुढे, फाशी पडे सर्वथा. एक मोठ्या भव्य मंदिरात दिवा तेवत होता. काय सांगितलं, एक मोठं मंदिर होतं, त्याच्यामध्ये भला मोठा दिवा लावलेला होता आणि चालू होता. त्याच्याबरोबर घंटानादही होत होता, घंटा वाजत होता मंदिरामधला. आणि एक हरिण त्या नादामध्ये मंदिराच्या दिशेने चालून पुढे. रस्ता कसा आहे त्याचं त्याला भान राहिलं नाही, आणि अचानक फासात अडकला. म्हणजे काय झालं, एक मोठ्या घंट्यानाद मंदिरामध्ये दिवा लावलेला होता, तिथे घंट्यानाद चालू होता, आणि पुढे पारदीने त्याला फासा लावून ठेवला होता, हरणाला. आणि त्या हरणाला आता त्या पारद्याला माहितीये ह्याला काय संगीत फार आवडतं, आणि म्हणून ते संगीत ऐकण्याच्या नादामध्ये ते हरण पुढं आलं आणि फासामध्ये गुंतलं. तसं काय आहे म्हणलं साधकाचं, तुम्हाला जर ती गीत आवडायला लागलं ना, किंवा त्यांची ती लोकांची जे तुम्हाला त्यांच्या त्या गप्पा जर आवडायला लागल्या ना कशाच्या विषयांच्या, तर तुमचा परमार्थ बाजूला राहील आणि ती चित्तामध्ये येईल. चिंतनाला ध्यानाला बसला की त्यांनी काय गप्पा मारल्या तर ते पुढे येईल सगळं. ध्यानाला बसला की ती काय काय गाणं म्हणले होते आणि कशा नाचायचे काय, ती सगळं ती पुढे येईल. आणि जे सद्गुरूने सांगितलं ती पुढे यायचं बंद होईल. कारण जे चांगलं असतं ना, ती काय राहत नाही अंतःकरणामध्ये. जे वाईट असतं ना त्याला सांगावं लागत नाही, ती लगेच येत असतं. म्हणून काय केलं पाहिजे साधकांनी, त्या साधकांनी त्या कुणी जे संन्यासी असतं त्यांनी ही गोष्टी काय केल्या पाहिजे, सांभाळल्या पाहिजेत. ग्राम योषितांचे गीत ऐकता कुणाचे भुलेना चित्त, मृगाच्या ऐसा मोहित होय निश्चित. निजस्वार्था म्हणजे ग्राम्य स्त्रियांची गाणी ऐकून कुणाचेही कधी चित्त मोहित होते का नाही. माणूस मृगाप्रमाणे श्रवण सुखाने मोहात पडतो. माणसाला सुद्धा काय होतं, श्रवण सुखाने मोहित होत तो. कशा लय लांबचं कशाला, तुम्हाला आणखीन तुम्हाला अलीकडे येऊन सांगतो, परमार्थ करणारा माणूस आहे आणि तो कीर्तन करायला लागला. आता कीर्तनामध्ये गुंतला गायनामध्ये, मग त्या अभंग एखादा घ्यायचा, मग त्या अभंगाला गायने चालले लावायचे असं नाही, लावायचे पण त्यात आसक्त व्हायचं नाही. पण एखादा त्याच्यामध्ये आसक्त होऊ शकतो ते गायनामध्येच, म्हणजे अभंगाचा अर्थ बाजूला राहिला, परमार्थ बाजूला राहिला, सगळंच बाजूला राहिलं, पण त्या गायने चालीमध्ये गुंतला, चाली लावण्यामध्ये आणि त्या गाण्यामध्ये अभंगच गातोय. पण अभंगाचं नेमकं अभंगात त्या महात्म्याला संतांना काय सांगायचंय ते त्याच्या चित्तामध्ये नाही. त्याला चाल कोणती लावली, कशी लावली, त्याला ऐकायला कशी वाटते, ह्याच्यामध्ये त्याचं चित्त आहे, तरी पण त्याचा परमार्थ चुकू शकतो. म्हणजे एवढं आहे बघा. मग मला सांगा, जर इथं असं असेल तर तुमचे जे हे जे गाणे आहेत कुठले कलानाट्यामधले का नाही, म्हणजे ग्राम्य स्त्रियांनी जे गायलेले आहेत, वेश्यांनी गायलेले असतील, गुन्ह्यांनी गायलेले असतील, ते काय कामाचे सांगा बरं तुमच्या. ते तुम्हाला गुतावणार आहे, बंधनात पाडणार आहे, तुम्हाला ते मोहामध्ये गुतावणार आहे ते सगळे. म्हणून जो बोली जे तापसांची मुकुटी, ज्याशी स्त्रियांची नाही भेट गोष्टी, तो वृषभशृंग उठा उठी श्रीगीतासाठी भुलला. असा तपस्वी जना श्रेष्ठ असा वृषशृंग असा एक होता बघा. आता ती कथा शृंग ऋषीची कथा, शृंग ऋषीची कथा. जंगलामध्ये वनामध्ये राहत होते हे सगळे, आणि
त्याला स्त्रिया कोण ते माहित नव्हतं. स्त्रियाच म्हणजे कशी असते त्याला माहित नव्हतं. त्याला फक्त एक सगळे साधू संत यायचे, ऋषीमुनी यायचे, दुसऱ्या आश्रमातले ऋषीमुनी त्यांच्या आश्रमामध्ये यायचे, त्यांचा पाहुणचार करायचा, हे तिथून जायचे, हे गेले तर फार हे दुसऱ्यांच्या आश्रमामध्ये जायचे, तिथे गेले ह्यांचा पाहुणचार व्हायचा. एवढंच त्याला माहिती. वनातलं फक्त काय म्हणजे समाज कसा असतो, जगच त्याला फक्त वनातलं माहिती. त्याला बाहेर स्त्रिया काय असतात आणि पुरुष काय असतात हे काहीच माहित नाही. कुणाला काहीच माहित नव्हतं. कुणाला? त्या शृंगी ऋषीला. मग स्त्रिया त्यांनी पाहिलेच नव्हत्या कधी. तू एकदम स्त्री त्याला भाळला. पण त्याची परीक्षा गेला त्याला ना स्वर्गातल्या अप्सरा. परीक्षा गेला म्हणजे त्यांचं ते दशरथ राजाची जी मुलगी होती ना त्याला द्यायची होती ना ती. त्याच्याकडे मुलगी होती. मग आता कशी द्यायची तिला तर अजून स्त्रिया माहिती नाही, काहीच माहिती नाही. तो इकडे कधी आलेला नाही. मग आता कसं त्याला मोहित पाडायचा, आणायचा कसा इकडे त्याला मोहित पाडण्यासाठी. म्हणून हे देवाने तरतूद केली होती त्याला फसवण्यासाठी. म्हणून ह्या कोण गेल्या? अप्सरा तिथे गेल्या गायन करायला. मग नृत्यवादित्र गीतानी जुषण ग्राम्य घेण योषिताम असा क्रीडा नको वश्यम ऋष्यगो मृगसुता. हा श्लोक क्रमांक 18. हरणीचा पुत्र ऋषशृंग स्त्रियांचे ग्राम्य नृत्य वाद्य व गायन ऐकून त्यांना वश झाला व त्याच्या हातातील खेळणे बांधला. मधुर विना गुणांकित ग्राम्य स्त्रियांचे गीत नृत्य देखता पुरुष वश होत जैसे गळबंदस्त वानर. बघा, विनेच्या ताऱ्यातून निघालेला जो मधुर ध्वनी आहे त्या नर्तकीचे नृत्य गायन इत्यादी श्रवण करून पुरुष गळ्यात दोरे बांधलेल्या माकडा पाणी वश होत असतात त्या नर्तिके पुढे. त्यांचं ती गाणं वगैरे ऐकलं ना का नाही त्यांनी. जो तापसा माझी जगजेठी, जो जन्मला मृगीच्या पोटी, जो निनी स्त्रियांची भेटी गुटी, न पाहे दृष्टी योषिता. तपस्वीमध्ये श्रेष्ठ असणारा ऋषीशृंगी हरणीपासून जन्माला आलेला होता बघा तो. पण स्त्रिया त्याच्या कधी दृष्टीच पडलेल्या नव्हत्या. स्त्री म्हणजे काय त्याला ती माहितच नव्हतं. तो ऋषीशृंगो स्त्री दृष्टी वश्य झाला उठा उठे, धावे युषितांचे पाठोपाठी, त्यांची गोष्टी माझी वर्ते. पण स्त्री दृष्टी पडताच तिला तत्काळ वश झाला, तिच्या मागे धावू लागला, तिच्याशी वार्तालाप करण्यास रमला. त्या स्त्रिया पुढे त्यांनी पाहिलं का, मग त्याला वाटायला लागले काही सुंदर ऋषी मुनी आले ते आणि हे आपल्याकडेच असावा, आपल्याकडे राहावा. त्यांच्या नादी लागला तो. कारण हे गोष्टी सांगावं लागत नाही. ह्या कशा असतात माहितीये का, नैसर्गिकरित्या असतात ते, नैसर्गिकरित्याच. मग गारुडाचे वानर जैसे, स्त्रिया संगे नाचे तैसे, प्रमाद दृष्टी झाला पिसे, विवेकुमानशे विसरला. गारुडाच्या माकडासारखा तो स्त्रियांबरोबर नाचू लागला. गारुडाचं जे माकड असतं ना ते कसं नाचत, तसा हा त्या स्त्रियांचं बावलं होतं. स्त्रियांच्या हातातलं खेळणं. स्त्रिया जसे म्हणतात ना तसा त्या स्त्रिया त्याला त्याच्या पोटच्या हातावर नाचायच्या. फक्त एकदा त्यांच्याकडे काय होस तर जाऊस तर फक्त एकदा त्यांचा वश होस, एकदा वश झाला रे झाला की मग ते जसे म्हणते ना ते तसं नाचवतात. म्हणजे असा ऋषी ही स्त्री दर्शनाने विवेक विसरला बघा. म्हणजे जो तपश्चर्या करणारा होता त्याने कधी स्त्रिया पाहिल्याच नव्हत्या, अखंडी त्यांनी तपश्चर्या तप ध्यान साधना करत होता, त्याचा सुद्धा विवेक विसरून गेला. नेमकं आपल्याला काय करायचंय तो सुद्धा विसरून गेला. कशामुळे विसरून गेला? एवढ्या बंधना म्हणजे ह्या मोहामध्ये अडकवणार आहेत बघा या स्त्रिया. म्हणजे ती गाणं असेल त्यांचं, ती स्त्री असेल त्यांचं, ती संगीत असेल, एवढं काय करत असतं आपल्याला त्या मोहामध्ये गुंतवत असतं. म्हणून विसरला तपाचा खटा टोपो, विसरला विभांडक बापो, विसरला ब्रह्मचार्य कृतू संकल्पो, स्त्रियानुरूप नाचतो. तो आपले तप विसरून गेला. आपल्याला काय आपण आतापर्यंत काय करतोय, कशासाठी करायचंय ते सगळं विसरून गेला. कधी एक क्षणामध्येच बरं का, त्याला लय वेळ लागला का नाही, लगेचच. आपला पिता विभांडक ऋषी त्यालाही तो विसरून गेला. त्याचे वडील थोडेसे दुसऱ्या आश्रमामध्ये गेले होते दुसरीकडे, आणि हा एकटाच तिथे राहिला होता तिथं. म्हणून ब्रह्मचारी ही तो विसरून गेला आणि स्त्रियांच्या कलाने वागू लागला. मग बघा ह्यांची अशी अवस्था आहे. म्हणजे आपली सामान्य जीवनाची काय अवस्था आहे सांगा बरं तुम्ही. म्हणून किती सावध राहिलं पाहिजे आपण. म्हणून हे जे असतात ना बघा, जो साधक आहे ना, जसा जसा पुढे साधना करून जाईल ना तसं तसं त्याची परीक्षा होत असते बरं का. कस लागत असतो त्याचा, कस त्याने कसाला उतरलं पाहिजे, त्याने लक्षात आलं पाहिजे आपल्याला परीक्षा चालू आहे, आपल्याला विवेकाने आपल्याला स्थिर राहायचंय, जगमगायचं नाही अजिबात. जर जगमगला ना तर घसरला पाहिजे, त्याचा स्थिर राहता आलं पाहिजे त्याला. म्हणून स्त्री बाधे एवढा बाधू,
संसारी अनेक नाही गा सदबुद्धू, नको नको स्त्रियांचा विनोदू, दुःख संबंधू सर्वाशी. संसारात स्त्रियांसारखा दुसरा मोठा अडथळा नाही. संसारामध्ये जे दुःख बघायला कारण आहे सगळं आपण कालच पाहिलं. आपण काय सगळ्या दुःखाला कारण कोणी? स्त्रियांचा संघ, स्त्रियांची संगती का नाही? कारण कोणी? सगळं तेच आहे. म्हणून हा स्त्रियांचा मोठा काय अडथळा आहे बघा या संसारामध्ये. ज्याला परमार्थ करायचा आहे ना त्याला हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. म्हणून नको नको स्त्रियांचा विनोद, कारणे करणे मुळी त्यांच्या हिताचे नाही. बघा स्त्रियांचा विनोद, त्यांचे विनोद करायचं, त्यांची टिंगल करायची, त्यांची मस्करी करायचं, त्यांचं गोड गोड बोलायचं, हे साधकाला हिताचं नाही. साधकाला ते काय करणार आहे? मस्त स्त्रिया चांगल्या येतात, स्त्रिया परमार्थ करणारे येतात, सगळं येतं. मग कधी काय काय होत असतं माहितीये का? त्यांच्या शब्दातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या ते सौंदर्यावरून कधी ह्याचा काय होईल, वाचता जागी होईल ते सांगता येत नसते. म्हणून साधकांनी काय केलं पाहिजे? सावध राहिलं पाहिजे, सावध. वारिले नायकावे ग्राम्य गीता, हे सत्य सत्य गा सर्वथा, तेथे हरिकीर्तन कथा झाल्या परमार्थता ऐकावे. ग्राम्य गीत केव्हाही ऐकू नये. म्हणून जे असे ते ग्राम्य गीत असतं ना, म्हणजे कोणतं ते वेश्यांचं, ते लोकनाट्य तमाशा मंगळ मधलं, हे कधीच ऐकायचं नाही. सर्वथा ही सत्य म्हणले का? काय हरिकीर्तन चालू जर असेल तर ते मात्र ऐकू. पण जर हरिकीर्तन असतं ना ते बिनधास्त ऐकायला जावं, काय अडचण नाही. भगवंताची कथा असेल, हरिकीर्तन गीत असेल, भजन असेल तर बिनधास्त ऐकायला जावं म्हणले. पण असं बाकीचं काय ऐकावा नाही. गप्पा, विषयांच्या गप्पा सुद्धा कुणी ऐकावं नाही कोणाच्या विषयांच्या गप्पा, कारण त्या सुख बंधनाला गुंतू शकतात. राम नामे विवर्जित, ग्रामनी बोली जे ते ग्राम्य गीत, ते नायकावे निश्चित, कौतुके तेथे नेवचावे. कारण बघा लोकांच्या समज आता गावामधल्या जे लोक आहेत विषयाच्या गप्पा मारणार, त्यांच्या गप्पा जरी ऐकल्या ना तरी गप्पा ऐकल्यानंतर आपल्याला पण वाटतं आपण असं एखादा धंदा करावा बरं का, 2 पैसे मिळवायचा प्रयत्न करावा. आणि 2 पैसे मिळवायच्या प्रयत्नाच्या नादामध्ये आपला जो परमार्थ आहे करायचा तो आपण विसरून जातो तेवढ्या पुरतं गाव आहे ना. म्हणून सावध राहिलं पाहिजे. म्हणून जे ग्राम्य पुरुषांनी गायलेले असन, राम नाम रहित जे गाणे असते, म्हणजे ज्या ठिकाणी नाम नाही, राम नाही, परमात्म्याची चर्चा नाही, परमात्म्याचं गीत नाही, त्या ठिकाणी त्याला ग्राम्य गीत म्हणत असतात. आणि ते गीत जर कानावर पडू देऊ नये, असे गीत जर चाललेले असेल तर त्या ठिकाणी फिरकूही नाही आपण, त्या ठिकाणी गेलं पण नाही पाहिजे. म्हणून साधकांनी फार सावध राहिलं पाहिजे. मीन गुरु करणे तेही अवधारा लक्षणे, रसने चने लुलुप्यपणे जीवे प्राण जातशे. आता मासा हा गुरु मी कसा केला ते सांगतो बघा. म्हणजे असं म्हणलं मी हरणाला गुरु केलं, हरणाकडून हे शिकलं. म्हणजे जसं काय शिकलो मी हरणाकडनं म्हणलं, हरण जसं त्या नृत्याला काय झालं, त्या घंट्याचा आवाज येत होता आणि त्या घंट्याच्या नादामध्ये स्वतःला विसरून गेलं आपण कुठे चाललंय ते, आणि बरखाकलं ते आणि जाळ्यामध्ये अडकलं. तसं जीव जे आहे ना, हा जो पुरुष आहे ना, पुरुष काय होतो, जो साधक आहे ना, हा साधक ग्राम्य गीतामध्ये का नाही, जे ग्राम्य स्त्री आहेत त्यांच्या गीतामध्ये, त्याच्यामध्ये ते काय होतं, गुंतून जातो तो. आणि त्या ठिकाणी गुंतला म्हणजे बंधनामध्ये पडला तो, बंधनात गुंतला तो. त्यामुळे तो साधण्यापासून लांब जाऊ शकतो. म्हणून त्याच्यामध्ये तो गुंतला नाही पाहिजे. आपण थांबू 2 मिनिटं थांबा. चला म्हणले आता अशा पद्धतीने हरणाकडनं शिकलो. म्हणले मी आता माशाला गुरु मानलं. म्हणले माशाला काय शिकलो माशाकडनं? म्हणले राजा सांगतो म्हणले तुला मी, ऐक आता. जिव्हा याते प्रमार्थिन्यम जनो, रस मेविमहिता, मृत्यू मृच्छत्य सदबुद्धीर, मिरनस्तू बडिया शर्यथा. श्लोक क्रमांक 19. ज्याप्रमाणे म्हणले आमिष लावलेला गळ पकडला की मासा प्राणाला मुकतो, त्याप्रमाणे अतिशय शोभ उत्पन्न करणाऱ्या जिभेकडून रस चाकण्यासाठी लुलूप झालेला मूर्ख जीव मरण पावतो. काय शिकलो म्हणले माशाकडनं? सांगितलं बघा. अर्थसंग्रहे जीवघातो, स्त्रिया आसक्ती अधपातो, रसन लोप्ये पावे मृत्यू, त्रिविध घातू जीवाशी. म्हणले मी त्या माशाकडनं हे शिकलो म्हणले की जीवाच्या 3 प्रकारे घात होऊ शकतो. जीवाचा म्हणण्यापेक्षा साधकाचा काय होऊ शकतो? 3 प्रकारे घात होऊ शकतो. कोणता? एक द्रव्य संचय, स्त्रीसंग आणि जिव्हालुलुपता, म्हणजे जीवीचे चोचले, जीवीचे चोचले आपले जिबीचे का नाही. जिबेला आज मला हिक पदार्थ खाऊ वागतोय, मला तो पदार्थ खाऊ वागतोय, मला तो पदार्थ खाऊ वागतोय, हे चोचले. ह्या 3 गुणामुळे साधक काय होऊ शकतो? भरकटू शकतो. कसा भरकटू शकतो म्हणले? सांगतो म्हणले, ऐका आता. ज्याशी रसनालुप्यता गाडे, त्याशी अनर्थोची जोडी जोडे, दुःखाच्या भोगवी कोडे, रसना गोडी बाधक. रसनेची गोडी फार बाधक आहे म्हणले. रसनेची गोडी म्हणजे चव फार बाधक आहे म्हणले. ती कशी बाधक आहे? जिबेला रसाची आता चटक लागली ना
की माणूस अनर्थात पडतो आणि अनेक दुःख भोगतो. कसं पडतो? एखादा पदार्थ खावा वाटला, मग त्याला काय वागते, त्याला तो आवडला जिभाला त्याच्या, त्याला परत परत तोच मिळावा. तर तो मिळायचं म्हणलं काय करायला लागेल आपल्याला? त्यासाठी पैसे लागेल, द्रव्य लागेल. मग द्रव्य तर आपल्याकडे नाही, मग द्रव्य मिळवायला लागले तो परत, म्हणजे कुठला का नाही परत. रसनामिषाची गोडी लोलोप्पी मेनुगिळी उंडी सेवेची गळू टाळी फोडी मग चरफोडी अडकलिया. म्हणजे काय झालं, एकदा मासा पकडण्यासाठी त्या मासा जो पकडणार आहे ना त्याने गळ टाकला माशाला पकडण्यासाठी पाण्यामध्ये, आणि त्या गाळाला त्यांनी काय लावला, एक आमिष लावलं. आमिष काय लावलं त्याला काहीतरी एखादा बाकरीचा तुकडा लावला असेल, किंवा केसवा लावला असेल, किंवा एखादा बिडूक लावला असेल काय नाही बारका, ते आमिष लावलं. आणि मग तो पाण्यामध्ये गेल्यामुळे त्याला वाटतं आपलं खाद्य आहे, म्हणून तो मासा काय करतो, त्या जे आमिष लावलेलं असतं ना त्या आमिषाला जाऊन गिळायला बघतो. आणि जसं तो ते गळ तो तोंड्यामध्ये घेतो, तो गळ आतमध्ये त्याचे टोक असतं ना ते त्याच्या आतमध्ये ते टोचतं, त्याला गुततं ते, आणि ते गुतलं की मासा तडफडू लागतो. आणि मासा तडफायला लागले त्याला आता कोळ्याला बाहेर समजतं आता ह्याला मासा फसलाय, म्हणून तो गळ वर काढून घेतो आणि माशाला पकडतो आणि मासा मरून जातो. मग कशाच्या लोभाने गेला तो? जिभेच्या लोभाने, मोहाच्या. कशाला त्याला मोह झाला? खाण्याचा मोह झाला, आणि म्हणून ते खायला गेला आणि अडकून पाडला. तो समल हे जीवाचं होतं. पाहता रस उत्तम दिसत भीतरी रोगांचे गळ गुप्त रस आसक्ती जे सेवित ते चडपडीत बहुरोगी. वरवर पाहता निरनाळे रोग मोह पाडतात. बघा वरवर जर पाहिलं ना बरं का, निरनाळे रस काय करतात, आपल्याला मोहामध्ये पाडतात. निरनाळे चवी अनेक प्रकारचे, गुलाबजामाची चव वेगळी, वडापावची चव वेगळी, अनेक पदार्थ येतात बघा. आता काही आपल्याला सांगता पण यायचे नाही किती किती पदार्थ येतात, कोणाला काय खात्यात, कोण काय खात्यात, कोण काय खातं का नाही. अनेक पदार्थ चव वेगवेगळे आहे. पण काय होतं, ते पदार्थ खाल्ले म्हणजे रोगाला आमंत्रण असतं. पहिले प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं का नाही. पण एखादा पदार्थ लयच आवडतो म्हणून त्याला प्रमाणाच्या बाहेरचं खाणं म्हणजे काय, रोगाला निमंत्रणच आहे ना. पहिले तुम्ही काय करून खायचे, फक्त भाजी भाकरी असायचे तुमची, चटणी वगैरे तसलंच असायचं ना. कधी माणसं आजारी होते का? पण आता काय आले, आता अनेक पदार्थ निघालेत, अनेक पदार्थ, आणि हे सगळे पदार्थ रोगाला कारण आहेत. चपातीचं नजरच पडत नाही. हे सगळे पदार्थ काय रोगाला कारण आहेत का? रोगरूपी गुप्त गळ हा लागलेला. रोगरूपीचा गळ आहे ना, हा प्रत्येकाच्या ठिकाणी काय लागलेला आहे, पण ते कळत नाही. आणि त्यामुळे खादाड मनुष्य संकटात सापडतो. कशात सापडतो संकटात? रोगाच्या. मग कुणाला साखर झाली, मग आता गोड खायचे वांदे झाले त्याचे, कुणाला काय कुणाला काय कुणाला काय, कुणाचं पोट बिघडतं, त्याला खाता येत नाही. अनेक पदार्थ म्हणजे कशामुळे झाले, सगळं रसनेमुळे झालं. आणि ते रोग लागला म्हणजे काय कमी सुकतो का तेव्हा रोग? तो रोग त्याला घेऊन जातो. त्याचा रोग काय करतो, त्याचं ते शरीरच त्याचं बाद करून टाकतं. तेव्हा तो रोग निघून जातो, तोपर्यंत जातच नाही. मोठमोठे रोग आहेत सांगा बरं, अटॅक यायला लागला, बीपी वाढला का नाही, हे आधी सामान्य रोग आधी आलेले असतात, आणि ते सगळे रोग एकत्र येता 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 मग हा मोठा रोग तयार होतो. तोपर्यंत कळत नाही आपल्या जीवाला. याला कारण काय? फक्त रसना. म्हणून गळी अडकला जो मासा तो जिता न मरे चरफडी तैसा ते विरोग लागल्या माणसा दुःख दुर्दशा भोगित. गळाला अडकलेला मासा धडना जिवंत धडना मेलेला असा तडफडतो फक्त. तसाच रोगी मनुष्य क्लेश भोगतो. काय करू म्हणतोय, माझं हे दुखतंय, काय करू, माझं ते दुखतंय, मला भरपूर चिंतन करावं लागतंय, साधना करावं लागते, कार्यक्रम ऐकावं लागते का नाही, वाचन करावं लागतंय, पण शरीरच साथ देत नाही. मग काय करू? म्हणजे काय झालं, तडफडतोय ना, मरता येत नाही आणि जगता येत नाही. जगायला जावा तर काही ना काय सारखं दुखत, हे खायचं नाही, ते खायचं नाही, इथं बसायचं नाही, तिथं बसायचं नाही, जागायचं नाही, फिरायचं नाही, सगळे बंधनच येतं. किती नियम पाळून घ्यायचे त्यांनी, म्हणजे जगता येत नाही. आणि मरावा तर मरण येत नाही. म्हणजे काय होतं, तडफडतो. कसा तडफडतो? त्या गाळाला गुंतलेल्या माशासारखा तडफडतो. रसनलोप प्रमादी त्याशी कैची सुबुद्धी जन्म मरणे निरवधी भोगित्रे शुद्धी रसदोषे. जो रसनेचा गुलाम आहे त्याला विवेक कसा सुचणार सांगा बरं? विवेक सुचणार काय त्याला? नाही सुचणार विवेक त्याला. का? तर रसनेचा गुलाम येतो, रसनाचा गुलाम. रसना काय झालेली, रसनेच्या ठिकाणी जो नादावला गेलाय तो, म्हणून जिबेच्या अधीन होऊन तो अनेकदा जन्म घेतो आणि मरतो. कशामुळं? रसनेमुळे, जिबेमुळे. हे खायचे, ते खायचे, ते खायचे, हे खायचंय, मग ये जन्माला मर, ये जन्माला ये मर. विवेक शिल्लक राहिलेच नाही जागेवर. आपण जन्माला आलोय म्हणून काय करावं, आता आपण चिंतन करा, भगवत नामस्मरण करावा, हे राहिलंच नाही. रस सेवेले या साठे भोगवे जन्मांची या कोटी
हे नगडे मनशे पाटे रायती गुटी परियशी. हे राजा, अरे तू जर असे म्हणशील केवळ रसाच्या आसक्तीने जर जन्म काही घ्यावे लागत नसतील तर ते ऐक म्हणले. तू काय म्हणशील, हे रसण्यामुळे कुठे जन्म घ्यावा लागतो का, असं तुला प्रश्न पडेल म्हणले. रसण्यामुळे जिबीमुळे सांगतो म्हणले, ऐक. इंद्रियाची सजीवता ते रसनी आधी सर्वथा. रसनाद्वारे रस घेता उन्मत्तता इंद्रिया. माणसाची इंद्रिय शक्ती त्याच्या रसनेच्या स्वाधीन आहे. इंद्रिय शक्ती जेवढे काही शरीराची इंद्रिय आहेत ना, हे सगळे कोणाच्या अधीन आहेत, रसनेच्या अधीन आहेत. त्यामुळे इंद्रियांना बळ मिळते. कारण जिबीने चांगलं चुंगलं खाल्लं तर सगळे इंद्रिय काय करतात, व्यवस्थित कामं करत असतात. पण जर जिबीने जर नाही खाल्लं, चव घेतली, तर इंद्रिय कामं करतील का, नाही. कारण आहार जर कमी झाला, जसा आहार बंद होईल तसं तसं इंद्रिय लुळे होत चालतात. त्यामुळे इंद्रियांचे बळ वाढले. कशामुळे वाढले, रसनेने घेतले म्हणून. आणि वाटेल ते करण्यास प्रेरणा देतात. आणि आता ते काय झाले, माजले मांदाले बघा, ते इंद्रिय काय झाले, मांदाले. प्रमाणापेक्षा भरपूर मिळायला लागले ना. मला सांगा, ज्याला पोटाला पोटभर खायला मिळत नाही त्याला काय असं बाकीच्या काही गोष्टी सुचतात का त्याला. हे सुचतं कुणाला, ज्याला काम नाही, ज्याला भरपूर खायला मिळतंय, हे त्याला बाकीच्या गोष्टी सुचतात. कसं वागायचं, काय करायचं, कुणाला काय करायचं, कुणाला त्रास द्यायचा का नाही, कुणाला सुचतं, त्याला सुचत असतं. पण ज्याला खायलाच मिळत नाही पोटभर, ती बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. का बरं लक्ष देत नाही, कारण इंद्रिय कशी त्याची दुर्बल आहे, दुर्बल. त्याला टाइमच नाही. त्याचं फक्त एकच आहे, का हे फक्त पोट आपलं भरत नाही ना, तेवढं कसं भरवायचं, तेवढं त्याला त्याची काळजी लागलेली. म्हणून त्यातूनच रोग किंवा कर्मबंध चढतो. पण काय होतं, ज्याला लय खायला मिळतंय, काम नाही काय नाही, उगाच काहीतरी करत बसायचं, मग त्याला बाकीचे रोग सुद्धा होत असतात त्याला. आणि मग कर्माचं बंधन वाढतं त्याला. मातली ते इंद्रिय सत्ता ते निवून गाली आधा पाता. रसनानं जिनता सर्वथा भगवेता चुकेना. हो म्हणले, रसनेला जिंकल्या वाचून संसार कधी सुटत नाही. असं का म्हणले, रस्त्याला जिंकल्याशिवाय म्हणजे रस्त्यावर विजय मिळवल्याशिवाय तुमचा संसार सुटणार नाही. म्हणूनच रसना जिंकली नाही तर आधा पाठ ठरलेलाच आहे. म्हणून जिबेवर जर आपण नाही विजय मिळवला ना, तर आपला आधा पाठ नक्की ठरलेला आहे. म्हणून आपण ठरवून घ्यायचं आपलं काय ते. आहारे विन देह न चले, सविल्या इंद्रिय वर्ग खवळे. रसना जयाचे मूळ कळे, ते दुःख सकळे मावळली. अन्न जर घेतलं नाही तर शरीर चालत नाही, क्षीण होऊन जातं शरीर. आणि अन्न जास्त जर खाल्ले तर इंद्रिय प्रबळ होतात. तेव्हा जिवेला कसे जिंकावे हे समजले तर दुःखाचा लय होऊ शकतो. बघा, मग आता अशी असणारी ही रसना आहे, अशी असणारी ही जिवे, मग त्या जिभेवर कसं काय विजय प्राप्त करायचा. कारण जर नाही खाल्लं तर इंद्रियाकडनं काय साधना पण होणार नाही, आणि भरपूर खावा तर रोग होतोय का नाही. इंद्रिय काय होत्यात, माजत्यात. मग काय केलं पाहिजे, नेमकं कसं करायचं विजय प्राप्त. इंद्रियाने जयंतनाशु निर्हारा मनीषनाहा. वर्जयात्वा तू रसनम तन्निरतश्य वर्धते. तावी जितेंद्रियो न स्वाधी जित इंद्रिया इंद्रिय पुमान. न जयद रसेनम यावजितम सर्व जिते रसे. हे श्लोक क्रमांक 20 आणि 21. आहार अत्यंत मर्यादित करणारे विद्वान एक रसन इंद्रियाला सोडून इतर इंद्रियांना लवकर जिंकू शकतात. पण अन्नग्रहण न करणाऱ्या मनुष्याची जीभ अन्नासाठी अतिशय आसक्त होते. आसक्ती वाढली की माणूस जास्त अन्न खातो आणि मग सर्व प्रवृत्ती जोरकस होतात. म्हणून केवळ प्राण रक्षणापुरतेच माफक अन्न घ्यावे. मनुष्याचे जोवर रसना इंद्रिय जिंकलेले नसते तोवर त्याने जरी इतर इंद्रियांना ताब्यात ठेवले तरी तो रसेंद्रिय होऊ शकत नाही. ज्याने रसाच्या आसक्ती जिंकली त्याने सर्व जिंकल्यासारखे आहे. म्हणून बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस इंद्रिय जिंकता आलं पाहिजे आपल्याला. आणि रस इंद्रिय जिंकायचं असेल ना, तर आहार कसा घेतला पाहिजे, अल्प आहार घेतला पाहिजे. मुबलक आहार नाही घेतला पाहिजे. मुबलक आहार घेतला की त्याला सुस्ती येईल, त्याला त्याच्याकडे साधना होणार नाही, आणि इंद्रिय मासते त्याची इंद्रिय. कारण मिळते ना भरपूर, मुसमुसल्यात, पण अल्प आहार झाला तर त्यांचं पूर्णपणे भागत नाही. त्यामुळे ते कसे असतात, जागेवर राहतात. बघा, मला सांगा, ज्याला पोटभर खायला मिळतं, जे माजल्यावाने काय करतात, माजल्यावाने करतात. आयत्या खायला मिळते ना, कष्ट नाही काय नाही ते काय करणार. पण ज्याला कष्ट करून खायचंय ते पोट भरत नाही, त्याच्या बाकीचे काही नखर सुचतात का त्या माणसाला, नाही. तसं इंद्रियांचं हे. आहार वर्जुनी साधक इतर इंद्रिय जिंकली देख. तव रसना वाढे अधिक ते अजिंक्य न जिंकावे. बघा, साधक रसनेला न जिंकता, साधकाने काय केलं, रसनेला जिंकलंच नाही अजिबात. बाकीचे इंद्रिय मात्र काय केलं, त्याने विजय प्राप्त करायचा प्रयत्न करतोय तो, तर त्याची रसना अधिक उद्दम होते. रसना काय होते, कारण त्याला वाटलं ना, आज खावा वाटला, लगेच त्याला ते खायला. आज तो पदार्थ खायचा, लगेच तो पदार्थ खायचा. किती खायचा, पोटभर खायचा, पाहिजे तेवढा.
मग सांगा बरं, इंद्र बाकीचे इंद्र जिंकता येतील काही नाही. म्हणून इतकी दुर्दम्य आहे की त्या ताब्यात येऊ शकत नाही. जोपर्यंत रस्ता आपण जिंकत नाही ना, तोपर्यंत बाकीचे इंद्र ताब्यात येऊ शकत नाही. इंद्रियाशी आहाराचे बळ, ती निराहारे झाली विकळ, तव तव रसना वाढे प्रबळ, रचनेचे बळ निरन्य. इंद्रियांना आहारामुळेच बळ मिळत असते. इंद्रियांना काय होतं? आहारामुळे बळ मिळतं. तुम्ही जेवढं खाताय ना तेवढं ती प्रबल होत असतात, हे खरंय. पण आहार जर कमी घेतला तर इंद्रिय दुर्बल झाली तर रसना मात्र खवळते. कारण ही नाही सांगड जोडलेली आहे बघा, इंद्रियांची रसनेची सगळ्या गोष्टी शरीराच्या. मग आता ते जर आहार जर कमी झाला तर इंद्रिय दुर्बल होते. इंद्रिय दुर्बल झाले की जीभ काय म्हणते, अजून येऊ द्या खायला, पाहिजे खायला. पोट मागत ना, भागलं नाही अजून, अजून मिळू द्या खायला, अजून मिळू द्या खायला. मग असा जर उलटा परिणाम होत असतो. तर निरान्य इंद्रिय जिंतले, ते जिंतले हे मिथ्या बोले, अन्न घेताचे सरसावले, सावध झाले निज कर्मी. मग निराहाराने आहार जर नाही घेतला तर इंद्रिय जिंकली जातात, हे समजूत खोटी आहे. मग आहार घ्यायचा नाही, पूर्णपणे बंद करायचा आणि मग इंद्रियावर विजय प्राप्त होईल, म्हणजे हे होऊ शकत नाही. तुम्ही जर आहार बंद केला ना तर तुमचं चित्त साधनेकडे लागणारच नाही. तुमचं चित्त कुठे जाईल? सगळं आहाराकडे जाईल. भूक लागलेली पोट काय म्हणत, पोट काय मागत आहे? अन्न मागत आहे. असं होईल. त्यामुळे कारण अन्न पोटात जाऊ लागले, बरं जर आता भूक लागली म्हणून जर खायला लागला, ते पोटभर खायला लागला की इंद्रियांना शक्ती येते आणि त्यांची प्रवृत्ती काय होते? वाढते. इंद्रियांचं काय होते? प्रवृत्ती वाढते. म्हणजे प्रत्येक इंद्रिय काय म्हणतोय? माझा विषय मला बघायला मिळावा. जब रसना नाही जिंकली तव जितेंद्रिय मिथ्या बोली, जय साचार रसना जिंकली तय वाक्य मोडली विषयांची. जोपर्यंत जीभ ताब्यात येत नाही ना, जोपर्यंत आपली जीभ ताब्यात येत नाही, म्हणजे कोणतं रसना इंद्रिय, तोपर्यंत स्वतःला जितेंद्रिय म्हणून घेऊ नये. मग आपण आपल्याला ठरवायचं, आपल्याला सारखं काय खाऊ वाटतंय का नाही खाऊ वाटत. ज्याला खाऊ वाटतंय तोपर्यंत ते इंद्रियाला जिंकू शकत नाही. म्हणून रसना जिंकली म्हणजेच इंद्रियाद्वारे विषय प्रवेश करू शकत नाही. आणि रसना विजय प्राप्त केला ना की इंद्रियाच्या द्वारे विषय आतमध्ये येणारच नाहीत, कारण ते इंद्रिय सगळे क्षीण होऊन जाणार आहेत. मग विषयातील गोडपण, रसने आतील जाणपण, दोहीशी एक एक केल्या जाण, रसना संपूर्ण जिंकली. म्हणून विषय वेगळे आणि त्यांचा उपयोग घेणारे रसना वेगळी, आणि त्या रसनेला रस जाणवतो बघा. म्हणून काय विषय वेगळे असतात आणि जे विषय घेणारे जे इंद्रिय येतं, रसना आहे, ते वेगवेगळे येतं. म्हणून रसनेला काय होतो? रस जाणवत असतो. म्हणून रसनेला काय होते? चव लागते. आणि हे जे द्वैत आहे ते नष्ट होऊन जेव्हा विषयाची सत्व जीवेच्या ठिकाणी स्वयंभूच एकमेव उरेल आणि ते आनंदासाठी जीवेला त्या विषयाचा संपर्क अवश्य राहणार नाही, तेव्हाच मनुष्याने रसना जिंकली अशी होईल. कधी रसना जिंकली जाईल असं होईल बघा, की जो द्वैत आहे ना, कोणतं द्वैत की नष्ट होऊन जेव्हा विषयांचे सत्व जीवेच्या ठिकाणी स्वयंभू एकमेव उरेल. विषयाचे सत्व आहे ना, म्हणजे रसना वेगळी आणि विषय वेगळा, हे जे दोन येतात दोन, तोपर्यंत काय होईल? हे जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत रसनेवर विजय प्राप्त करू शकत नाही. जीवेच्या ठिकाणी स्वयंभू एकमेव उरेल आणि आनंदासाठी जीवेला त्या विषयाचा संपर्क अवश्य राहणार नाही, तेव्हाच मनुष्याची रसना जिंकली अशी होईल बघा. म्हणून जो त्या रसनेला आनंद मिळतोय, ते आनंद मिळायचा ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेसच काय होईल? त्या विषय त्या कशाचा? रसनेचा आणि जिभेचा संपर्क तुटेल. आणि जिभेचा आणि त्या विषयाचा संपर्क तुटला की काय होईल? त्या जीवाने, त्या मनुष्याने त्या जिभेवरती विजय प्राप्त केला, तवाच असं घडेल. तोपर्यंत असं घडणार नाही. सांगा बरं, आता आपली जिभेला पदार्थ खावा वागतात का नाही खावा वागतात? वागतं खावा. पण आता विवेकाने आपण खात नाही, कधी कधी नियमाचा रोग झालेले असते, आजार असतात, आपण म्हणून टाळतो. पण खावा वागतच का नाही? टाळायचं लय. माझं तर लय टाळायचं. सर्व गोडियांचे गोड आहे, ते गोडी सजो लागला आहे, त्याशीचे रसना वश्य होय, रसा पायन भादिते. म्हणून माधुर्याचे जे माधुर्य म्हणजेच त्या आत्मतत्वाची जी गोडी ज्याला कळते त्याला रसना जागच्या जागी तृप्त राहते बघा. ज्याला माधुर्याचे माधुर्य म्हणजे ज्याला काय खरं गोडी कुठे, खरा परमानंद कुठे, हे ज्याला कळतंय ना, ते ह्या खोट्या गोडीच्या काय ह्या जे मिथ्येची गोडी ना, ह्या गोडीची नादी लागत नाही, ही आनंदाची नादी लागत नाही. म्हणजेच रसना जिंकली अशी होय, म्हणजे ते रसने विजय प्राप्त झाला म्हणायचं. म्हणून आधी जे स्वरूपाचा आनंद आहे ना, परमानंद, त्याला जो स्वरूपाचा आनंद ज्याला मिळायला लागेल तो हे पदार्थाच्या नादी लागेल का? कारण त्याच्यासारखा आनंद दुसऱ्या विषयामध्ये कुठंच नाही अजिबात. आता तो आनंद त्याला मिळायला लागल्यावर त्याच्या चित्ताला इकडचा बाकीचं कुठे घ्यावा भोगावा असं काय वागतं का? पण आपल्याला काय होतं, तो साधकाला तो परमानंद जो मिळालेला नसतो, म्हणून त्याला वाटतं विषयामध्येच आनंद मिळवा. मग जरी परमार्थ करायला लागला त्याला वाटते मग कीर्तन सांगता यावं आपल्याला,
त्याच्यामध्ये आनंद मिळेल आपल्याला. मग आपलं काय होईल, आपल्या सगळीकडे स्तुती होईल, आपल्याला प्रवचन सांगता यावा, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळावा, मग आपली स्तुती होईल. ही सुद्धा आपल्या अधोगतीची आहे का, त्याची आवड आहे आपल्याला, आसक्ती त्याची, असं मोह लागलाय आपल्याला, असं जाणवतंय आपल्याला, असं वागतंय आपल्याला, असं करता यावं मला, तसं मला बोलता यावा. हे सुद्धा काय अधोगती आहे. का, कारण त्याला जे खरं परम सुख आहे, जे परमानंद आहे, त्याला जो मिळलाच नाही म्हणून तो इकडे शोधायचा प्रयत्न करतोय. कारण त्याला जो परमानंद मिळलाय ना, त्याने कीर्तन सांगू, प्रवचन सांगू किंवा एकांतामध्ये राहू, त्याला तो आनंद मिळतच असतो. रसनाजितांचे वधावणे, तेने ब्रह्म सायुज्य पडे ठाणे, 16 परमानंद भोगणे, रसनाजीने जिंकली. रसना जिंकणे म्हणजे सायुज्य मुक्ती होय. मला रसना जिंकणं म्हणजे काही सायुज्य मुक्ती मिळवणं होय. त्यानेच परमानंदाचा 16 भोगावा. ज्याला सायुज्य मुक्ती मिळली ना, त्यालाच परमानंदाचा 16 भोगता येतो, एरवी भोगता येणार नाही. म्हणून रस हे सगळ्यात मुक्तीचं इंद्रिय असं ना, जिंकायचं असं ना, तर रस इंद्रिय जिंकली पाहिजे, तर बाकीची इंद्रिय सगळी शिथिल होतात. तुम्ही बाकीच्या इंद्रियाचा किती हे करा, काय करा, जिंकण्याचा प्रयत्न करा, ती जिंकली जाऊ शकत नाही जोपर्यंत ह्याच्यावरती ताबा येत नाही, रसनेवरती. ना पिंगला नाम वेश्या सही दे दोना हरे पुराहा, तश्या मे शिक्षितम किंचिन बोधे नृपनंदन. श्लोक क्रमांक 22. हे राजपुत्रा, पूर्वी विधेय नगरात पिंगला नावाची एक वेश्या राहत होती. तिच्यापासून मी काय शिकलो ते तुला सांगतो, ऐक. म्हणजे अवधूत म्हणे, रूपनंदना वेश्या गुरु म्या केली जाना, तिच्या शिकलो ज्या लक्षणा विचक्षणा अवधारी. अवधूत म्हणाले, हे राजा, म्हणजे हे नृपनंदना, चतुर्राजा, मी तुला वेश्याला गुरु केले म्हणले, तिच्यापासून मी काय शिकलो ते तुला सांगतो म्हणले मी, ऐका. पूर्वी विदेहाचे नगरी पिंगला नामे वेश्या वास करी, तिची आसनिरासेवरी वैराग्य भारी उपजले. म्हणजे पूर्वी विदेह राजाच्या नगरात पिंगला नावाची एक वेश्या राहत होती, आणि तिच्या मनातील आशेची निराशा झाली, त्यामुळे तिला त्रिभुवन वैराग्य उत्पन्न झाले. पिंगला नावाची वेश्या होती. आता तुम्हाला ती कथा माहितीच आहे ना. आणि काय झालं, तिचं दिवसेंदिवस त्याच्याकडं असं जे कष्ट गिरायक यायचे तिच्याकडे. आता ती वेश्याच होती ना, तिच्याकडे गिरायक कोणता असणार, पुरुष. मग ती पुरुष येत राहायचे, तसं त्याचा उदरनिर्वाह चालायचा. पण त्याचं वय जसं वाढत वाढत जाईल, जोपर्यंत तरुण अवस्थेमध्ये होती त्यावेळेस ती काय करायची, त्या पुरुषाला खिचून घ्यायची, अट्रॅक्ट करून घ्यायची त्यांना. पण नंतर जसं वय वाढत जाईल तसं तसं काय व्हायला लागलं, त्याच्याकडे पुरुष यायला कमी झाले. नंतर एक दिवस असा आला की त्याच्याकडे कोणी जायनाच. म्हणून मग ती अशी असणारी वेश्या आहे ना, ती त्याची निराशा झाली एकदा. म्हणजे काय झालं, पुरुष याचे बंद झाले, म्हणून तिच्याकडे निराशा आली, आणि निराशा आल्यामुळे तिला वैराग्य उत्पन्न झालं. म्हणजे मी आयुष्यभर काय केलं, म्हणले कोणासाठी केलं, माझं जे खरं चूक आहे ते बाजूला राहिलं, असं तिच्या ठिकाणी विवेक तयार झाला, आणि त्या विवेकामुळे तिला वैराग्य आलं. सा स्वैरण्य कदा कांतम संकेत उपनिष्यती, आ भूतकाले बहिरद्वारे बिभ्रते रूपमुत्तमम. श्लोक क्रमांक 23. एकदा ती वेश्या एखाद्या कामी पुरुषाला रथस्थानी बोलावून आणण्याचा बेत करून उत्तम वेश धारण करून नटून पुढल्या दारी पुष्कळ वेळ उभी होती. ते स्वायरणी स्वेच्छाचारी सायंकाळी उभे द्वारे, नाना अलंकार अंबरी शृंगार कुसरी शोभत. ती वेश्या आधीच सुंदर होती, दिसायला कशी होती, ती सुंदर होती, स्वच्छंद व स्वर वागणारी होती, तिला कुणाचं बंधन नव्हतं, जसं म्हणलं वाक्य तसं ती वागणारी होती. तिला चांगली वस्त्रे अलंकार घातलेले असायचे. संध्याकाळ झाली की तेव्हा ती काय करायची, सगळे नटून तटून ती दारामध्ये उभी राहायची. आधीच रूप उत्तम, वरी शृंगारेले मनोरम, करवया ग्राम्य धर्म, पुरुष उत्तम पाहतसे. अनेक प्रकारच्या शृंगार साधनांनी सजलेली अशी ती वेश्या आपल्या काम तृप्तीसाठी उत्तम पुरुषाची वाट पाहत उभी राहायची दारात. मार्गागच्छतो वेश्यम पुरुषान पुरुषवर्भ, तान शुल्कदान वितत्तम कांताने मनेर्थ कामुका. श्लोक क्रमांक 24. हे पुरुष श्रेष्ठा, रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना पाहून ती मनात विचार करू लागली की हे धनिक लोक त्यांची वासना पूर्ण करण्यासाठी बहुतेक करून धन देतील. श्लोक क्रमांक 24. सगुण रूप स्वरूप धनवंत, काम कौशल्य पूर्वी अर्थ देऊने करी समर्थ, ऐसी कांत पाहतशे. गुणी, देखणा, धनिक, काम विलासाने इच्छा पुरवणारा व द्रव्य देऊन तिला श्रीमंत करणारा असा कोणीतरी कांता तो शोधित होती. असं पुरुष ती शोधायची. गुणी म्हणजे चांगला असणारा, दिसायला सुंदर असणारा, आणि त्याच्याकडे भरपूर पैसा असावा, आणि त्याच्याकडे नुसता पैसा असून नाही, काय त्याच्या ठिकाणी काम विलासाची पण इच्छा, काम विलासाची इच्छा
भरपूर असावी त्याच्या ठिकाणी, असा असणारा जो द्रव्य देऊन तिला काय करणार, श्रीमंत करीन, अशा पुरुषाच्या शोधामध्ये ती असायची. मग एक गा पुरुष श्रेष्ठा, पुरुष येता देखे वाटा, त्याशी खुणावी नेत्र व्यंकटा, कामचेष्टा दाबवी. मग हे नृपश्रेष्ठा, रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना ती नेत्र कटाक्षाने खुणावत असे. बघा, येणार जाणार काय करायचं, फक्त डोळ्याने ज्यांना फिरवाय करायचं, इशारे करायचे, ये म्हणून माझ्याकडे ये म्हणून. आगतेश वपयातेषु सा संकेतोपजीविनी, अपन्यो वित्तवानांकोपी मामु पैशाती भुरिदाः, एवं दुराशाय ध्वस्ती निद्राद्वार्यावलंबती, निर्गच्छन्ति प्रवश्यति निशिंथम समपद्धते. श्लोक क्रमांक 25 आणि 26. खुणावून लोकांना बोलावून ती आपली उपजीविका करणारी होती. रस्त्याने लोक येत होते आणि जात होते, तिच्याकडे कुणी वळत नव्हते. तिला वाटे कुणीतरी येईल, आपल्याला पैसे देईल, असे तीव्र आशेने ती पुष्कळ वेळा दारात उभी राहिली. काही वेळ ती दारात उभी राही, पुन्हा घरात जाई, पुन्हा बाहेर येई, असे करता करता मध्यरात्र उलटून गेली. श्लोक क्रमांक 25 आणि 26. येत्या पुरुषास हानी खडा, एका सो म्हणे घ्या जी विडा, डोळा घाली जात्याकडा, एका पुढा भवरी दे. बघा, रस्त्याने जाणारे येणारे कोणताही पुरुषाला ती काय करायची, बारकासा खडा आणायची. त्याच्याकडे पाहत नव्हतं रे कोण, मग अशी खडा आणायची आणि त्याचं लक्ष तिच्याकडे खिचून घ्यायची. आणि दुसऱ्या एखादा असताना त्याला खुनवायचं आणि खुनून काय म्हणायचं, डोळे मोडायची, मिसकवायची, अशी विडा घ्या, या इकडे माझ्याकडे विडा घ्या खायला, म्हणून कोणापुढे काय करायची, ती मुरका मारीत असायची. आता ते वेश्याच. मग ठेवून संकेती जीवित, ऐशे नाना संकेत दावित, पुरुष तिकडे न पाहत येत जात कार्यार्थी. पण याप्रमाणे तिचे निरनिराळे संकेत चालू असायचे. लोकांना मोह पाडण्याचा ती प्रयत्न करायची, पण येणारे जाणारे व्यवहारी लोक मात्र तिच्याकडे पाहत नसत. मग गेल्या पुरुषाचे निंदित, द्रव्यहीन हे अशक्त, रूपे विरूपा अत्यंत उपेक्षित धिक्कारे. आणि तिच्याकडे पाहून जर कुणी नाही आलं ना, तर ती काय म्हणायची, तिची मनालाच म्हणायचं, मी याला मुडदा दरिद्रीच येतो का नाही, त्याच्याकडे मला पैसाच नाही म्हणून माझ्याकडे येत नाही तो का नाही. किंवा ती कुरुपे दिसायला, मुळात कसलं कुरुपे दिसायला, मी चला तिची कृपा केली ये म्हणते, तर तरी येणार ती मुळातच कुरुपे ती. म्हणजे काय करायचं, तिचं धिक्कार करायची, ती जी येत नव्हता ना त्यांचा धिक्कार करायची ती. आता येईल वित्तवंत, अर्थदानी अति समर्थ, माझा धरून हात का मारतो पूर्वीत. आता मला श्रीमंत करून सोडणार असा एखादा पैसा देणारा धनवान असताना कोणीतरी येईल, माझा हात धरून माझी इच्छा पूर्ण करील. ऐसे दुराशा भरले चित्त, निद्रा न लगे उद्वेगित, द्वारा धरून तिष्ठत काम वांछित पुरुषाशी. अशा दुर्वासनेने तिचे मन भरले, उद्वेगाने तिला झोप येणार आणि ती दारात वाट पाहत उभी होती. बघा, अशी काय करी, तिला झोप येणार, आज जायची परत यायची, बाहेर यायची, आज जायची परत बाहेर यायची. पण तिच्याकडे कोणी काही गिऱ्हाईक येईना, ग्राहक कुणी येईना, त्यामुळे ती काय झाली, उद्विग्न झाली आणि थोडीशी नाराज व्हायला लागली. आता रिघो जाये घाऱ्या भितरी, सांचले कुणी रिगे बाहेरे, रिगता निगता येर झाली, मध्यरात्री पै झाली. बघा, आता मग घरात जायचं यायचं असं करता करता मध्यरात्र उठून गेली, पण एकही गिऱ्हाईक त्याच्याकडे आलं नाही. सरली पुरुषाची वेळ, रात्र झाली जी प्रबळ, निद्रा व्यापेले लोक सकळ, पिंगला विवलते काळे. पुरुषाची येण्याची वेळ टळली. बघा, आता सगळे आता बाहेर सगळं येणं जाणं बंद झालं पुरुषांचं, आता कुणीच येणार बाहेर, कारण जिथे आपापल्या घरी जाऊन झोपले. सर्व लोक झोपायला गेले, रस्त्यावर कुणी दिसेना, त्यामुळे ते पिंगला अतिशय निराश झाली आणि बसले एका जागेवर. तस्या या शुष्यम द्वात्रक्ताय दिनचेतसः, निर्वेदे परम जदने चिंता हेतू सुखावह. श्लोक क्रमांक 23. याप्रमाणे पैसा मिळेल या आशेने तिचे तोंड सुकून गेले, चित्त दीर झाले. धनाच्या चिंतेमुळे तिच्या मनात एकदम तीव्र वैराग्य निर्माण झाले. तो त्याला आशेचा जिव्हाळा, सुकले ओट वाळला गळा, कळा उतरली मुख कमळा, खेदू आगळा चिंतेचा. आशेचा ओलावा संपून गेला. आता ओलावा संपून गेला म्हणजे काय झालं, आता तिची जी आशा होती ना, आता कुणीतरी येईल धनवान, मला पैसे देईल आणि मला खुश करेल, ही आशा त्याची मावळत चालली, संपली जवळजवळ. आता त्यामुळे ती काय झाली, निराश झाली, आणि निराश झाल्यामुळे तिचे ओठ सुकले. आता घशाला कोरड पडली, मुख कमल म्लान झाले, आणि तिला चिंता तिच्या ठिकाणची चिंता वाढली. आज मला गिऱ्हाईकच नाही, आज मला कोणीच खुश करायला आलं नाही का नाही, आज माझ्याकडे धन पण नाही, असं तिला चिंता लागली. वित्त न यायची हाता, तेने झाली दिनचित्ता, वैराग्य परम वाकेले चिंता, सुख स्वार्था ते हेतू पैसा मिळत नाही म्हणून ती मनात अतिशय दुःख झाली.
ती चिंतेमुळे तिच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली व तीच विरक्ती तिला आत्मसुख प्राप्त होण्यास कारण झाली. बघा काय झालं, पैसा मिळाला नाही, इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून ती दुःखी झाली. आणि दुःखेमुळे काय झालं, तिच्या ठिकाणी चिंता लागली होती ना, त्या चिंतेमुळे तिच्या ठिकाणी विरक्ती जन्माला आली. काय जन्माला आली? विरक्ती जन्माला आली. आणि ती विरक्तीच तिला आत्मसुख प्राप्त करून द्यायला कारण ठरली. म्हणून प्रत्येकाच्या साधकाच्या ठिकाणी विरक्ती असावी. विरक्तीशिवाय साधकच नाही होऊ शकत. विरक्तीशिवाय नाहीच. तस्या निर्वाण चित्तायाम गीता शृणु यथा मम निर्वेद आशा पाशानाम पुरुषस्य यथा हंसी न हंगा जाता निर्वेदो देह बंद जिहासती. श्लोक क्रमांक 28. तिच्या मनाला वैताग आला, ती मनाशी काही गुणगुणू लागली. ती गीत मी तुला सांगतो ती ऐक म्हणले. कारण निर्वेद विरक्ती ही मनुष्याच्या आशारूपी पाशांच्या तलवारीप्रमाणे छेद करणारी आहे. अरे राजा, ज्याच्या मनात वैराग्य उत्पन्न झालेले नसते तो देहाचे बंधन सोडण्याची इच्छा कधीच करत नाही. वैराग्याशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही अजिबात. वैराग्याशिवाय विरक्ती येणार नाही आणि विरक्तीशिवाय ज्ञान माल त्याला घालणार नाही. म्हणून विरक्तीला महत्वाचे. म्हणून श्लोक क्रमांक 28 बघा. आता भगवंत सांगतो राजाला, कैशे वैराग्य उपजले तिशी जे चिंतित होती विषयाशी त्या विटले विषय सुखाशी छेदकाशीशी वैराग्यतेने. तिच्या मनात विरक्ती कशी उत्पन्न झाली? ती ज्या सुखाने चिंतन करीत होती त्या सुखाचाच तिला विट आला. जे सुख मिळावं म्हणून ती चिंता करीत होती ना, मला गिरायक मिळालं नाही, मला ग्राहक आला नाही माझ्याकडे, मला पैसा नाही मिळाला, आणि शेवटी त्या सुखाचा तिला विट आला. नको म्हणजे आता काय हे वैराग्य आशेला तोडून टाकते. वैराग्याने काय केलं, त्या आशेला तोडून टाकलं आणि म्हणून त्याला त्याचा विट आला. जोपर्यंत आशा तुटत नाही तोपर्यंत त्या विषयाचा विट आपल्याला येत नाही. आशा तुटली पाहिजे ना. आशा मग भली कशी का तुटाना? गिरायक आलं नाही म्हणून तुटली, किंवा मनाचा निश्चित झाला म्हणून तुटली, जमीन दिली नाही म्हणून तुटली, जमीन दिली नाही म्हणून तुटली, किंवा जमीन मध्ये उत्पन्न निघत नाही म्हणून तुटली. त्याला महत्व नाही, तुटण्याला महत्व आहे. कसं तुटली ती, पण तुटणं फार गरजेचं आहे. म्हणून वैराग्य विवेकयुक्त पिंगलेने गायले गीत ते ऐक राया समस्त चित्ते सुचित्त होणे. म्हणून आणि त्या ज्या वेळेस त्या पिंगलेला विरक्ती निर्माण झाली आणि त्या विरक्तीमुळे तिच्या मनामध्ये विवेक उत्पन्न झाला आणि त्या विवेकाच्या नादात तिने काय केलं, एक गीत गुणगुणू लागली म्हणले ते. म्हणून ते राजा तिने काय गाणं ऐकलं म्हणले, ते सांगतो तुला ऐक म्हणले. ते गाणं मी तिच्या मुखातून ऐकलं होतं आणि ते गाणं तुला मी सांगतो म्हणले काय ते. हे इकराया विवेकनिधी वैराग्य नाही ज्याची बुद्धी त्याशी जन्म मरणाची आधी व्याधी प्रतिपादी भादको. म्हणून ज्याच्या मनाला विरक्ती नाही, ज्याला जन्म मरण आधी व्याधी यांची पदोपदी पीडा होते. बघा, ज्याला विरक्ती नाही ना त्याला काय होतं, जन्माला यायचं, मरायचं, रोगराई झाली, ह्याची काय होत असते, त्याला दुःख होत असतं सतत. हे दुःख त्याला असह्य होतं, नको वाटतं त्याला. येतात खबर जाते, किती दिवस सहन करायचं. कशामुळे होतं हे सगळं? विरक्तीमुळे येतं. आणि ज्याला विरक्ती आलेली असते ना ते म्हणतात नाही ते सगळं खोटच्याचे कुणाच्या नादी लागायचा. खरंय का ती? ज्याला विरक्ती आली त्याला त्याची लक्ष देत नाही त्याच्याकडे, आणि ज्याला विरक्ती नाही त्याला ती दुःख करतं. त्याला झोपा येत नाही रात्रीच, महिन्यामध्ये झोपा येत नाही त्या जीवाला, का विरक्तीच नाही ना त्याला. त्याचं आसक्ती, त्याला त्याच्या मन गुंतलेलं आहे, पण काय करावं मिळत नाही ती गोष्ट. अनुतापू नाही ज्याशी विवेक नुपजे मानशी तो संसाराची अंधणीदाशी आशापाशी बांधीजे. म्हणून जोपर्यंत पश्चाताप होत नाही ना तोपर्यंत विवेक तयार होणार नाही. मग असा मनुष्य संसाराशी आंदन दिलेल्या दाशीप्रमाणे बद्ध असतो. संसाराला काय दिला? आंदन, दाशी म्हणून आंदन दिलेला आहे तो संसाराला. काय संसाराचा दास येतो, दास संसाराची सेवा करणार आहे. आणि म्हणून तो आशारूपी पाश्यामध्ये तो अडकलेला आहे. मला आता मिळेल, हे केले मिळेल, ते केलं मिळेल, आता नाही मिळालं मग परत आणखी नवीन जोमाने कामाला लागतो, आता परत मिळेल, पण त्याची काही इच्छा पूर्ण होत नाही. प्रारब्धाच्या आधी नाही सगळं. हे तुमची म्हणलं म्हणून तुम्हाला मिळणार नाही कुठली गोष्ट. मिळेल का सांगा बरं? मी म्हणतो कीर्तन प्रवचन करायचं, हे सगळं प्रारब्ध आधीने, हे सगळं तुमच्या मनामध्ये मिळणार नाही. तुम्हाला वाटलं तर मी बोलावं, मग मला मिळावं, मला कीर्तन मिळावं, मला प्रवचन मिळावं. प्रारब्धाच्या आधीने ते सुद्धा गोष्ट. फक्त एकच आहे ना, परमात्माची आनंदाची प्राप्ती ना, ती मात्र प्रारब्धाच्या आधी नाही. म्हणून त्याशी मोहमतेची गाडी घाली जे देहबुद्धीची बेडी अहोरात्र विषयी भरडी अर्धगडी न राहे. त्याला मोहाने आणि ममतेने दृढ झालेली अहंकाराची बेडी पडते. बघा त्याला काय झालं म्हणले, मोहाने आणि ममतेने दृढ झाली काय? अहंकाराची बेडी. कशामुळं? मी माझ्यासारखं कुणी नाही, मी करेल तेच बरोबर आहे, मी जे होतं ना माझ्यासारखा पैसा कमावणारा कोण नाही, धन मिळवणारा कोणी नाही, हे सगळं काय मी आणि माझं, हे अहंकार त्याला जाडलेला आहे.
आणि अहंकाराची बेडीने त्याला बांधलेला आहे आणि त्यामुळे ते गुतायला लागलाय. म्हणून मी म्हणतोय मी असा मी तसा मी हे करीन मी ते करीन, मी तुला देणार नाही आणि माझ्याशिवाय काय होणार नाही का नाही, मी तुला माझ्या पायाच पडायला लावी. हे काय सगळा अहंकार आहे, अहंकाराची बीडी ही सगळी. म्हणून आणि अशा अहंकाराची बीडी असते, रात्रंदिवस तो विषय चगळत असतो. तो रात्रंदिवस विषय माझं आहे, मी करीन मी ते करीन. त्याला रात्र कळत नाही, त्याला दिवस कळत नाही, त्याला ऊन कळत नाही, त्याला वारा कळत नाही, त्याला पाऊस कळत नाही, त्याला क्षणभरही त्याला विसावा नसतो. हाय का विसावा क्षणभर सांगा बरं? ज्याला वाटतं ना मी हे करीन मी ते करीन मी ते करीन, पण ते विसरून गेलेला आहे सगळं प्रारब्धाच्या आधीने. जे व्हायचं ते होणारच आहे. मला सांगा फरक दोन्हीमध्ये फरक जास्त काहीच नाही. एक फक्त आसक्ती ठेवून करतो म्हणून त्याच्या चित्ताला चंचलता आहे, त्याच्या चित्ताला समाधान नाही, चित्त चंचल. आणि एकाला काय माहिती ती प्रारब्धाच्या आधीने जे वाक्याला आलेलं कर्म आहे ना, फक्त बिनधास्त करत राहायचं बघून त्या चिंतनामध्ये, म्हणून त्याला समाधानी. त्याला जरी नाही मिळलं ना तरी त्याला समाधानी. आणि ह्याला मिळूनही समाधान नाही. का नाही? कारण त्याच्या ठिकाणी अहंकार आहे आणि ह्याच्या ठिकाणी अहंकार नाही. का? ह्याला माहिती आहे प्रारब्धाच्या आधीने इथं ब्रह्मसत्य. हा फरक आहे. दोघांच्या दिसण्यामध्ये काही फरक नाही. काय काम करतात काय नाही, त्याची धावपळ काय करतात त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. फक्त त्यांच्या अंतःकरणामध्ये समाधानामध्ये फरक आहे. एकाला समाधानी आणि एकाला समाधान नाही. म्हणून जरा जर्जरित वाकळे माझी पडले खंड लोळे, फुटले विवेकाचे डोळे मार्गून कळे विधियुक्त, म्हणून त्याच्या देहाची गोधडी जीर्ण झाली. बघा, त्याची देहाची गोधडी म्हणजे हे शरीर त्याचं काय झालं, म्हातारं झालं आता. तरी तिच्यावरती लोळत असतो. त्याला विवेक नष्ट झालेला असतो त्याचा, त्यामुळे त्याला शास्त्रोक्त मार्ग कळत नाही. फार म्हातारं झालं, फार आता त्याची मान नको 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 म्हणते, तर त्याला वाटते मला सगळं विचारावा, माझ्या मनाप्रमाणे सगळं करावा. मी सगळ्यात कसा श्रेष्ठ आहे, मी ज्येष्ठ आहे सगळ्यात. त्याला आशा वाक्यात असते, पण त्याला कोणी विचारित नाही अजिबात. त्याला वागतं ना तसं, पण वागतं का नाही? माझ्याशिवाय अजून होणार नाही, मी सगळा करणार आहे. 70 वर्षाचा 60 वर्षाचा झाला ना तर त्याला काय वागते, मी सगळा करणार आहे. म्हणून त्याशी या सव्वा जाता अंधकुपी पडे दुष्शिता, तेथून निघावाया मागोता उपाव सर्वथा नेते. मग तो विषरूपी रानात सायरावर भटकू लागतो. बघा, मग तो कुठं भटकायला लागला? विषरूपी रानामध्ये. विषय मिळवायचा, ते विषय मिळवायचा, ते विषय मिळवायचा. मग वाक्याला ते करायची का पाळी येणार, पण ते विषय मलाच मिळाला पाहिजे, ती गोष्ट मलाच मिळाली पाहिजे. म्हणून असा भटकायला लागला. आणि काय होतं, असं भटकता भटकता अंधाऱ्या कुपामध्ये पडला, जेथून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडतच नाही. अंधाऱ्या कुपात पडला म्हणजे कुठं पडला? 84 कोटी युनी जन्मामध्ये खिरपत पडला तेव्हा. आता ये जन्माला मर, ये जन्म 84 लक्ष युनीमध्ये काय झाला, तो गुतून पडला. जन्माला ये मर, जन्माला ये मर. हे अंधकुपी बघा त्याच्यामध्ये पडणं म्हणजे. आता परत कधी सुटका होईल? कितीतरी कल्प गेले ना तरी परत सुटका नाही आता परत त्याच्यात. म्हणून आता जन्माला आला ना मनुष्याच्या, तरी सावध व्हावा ना, आता काय करायचे काय नाही ते. परमार्थ जरी करायला लागला ना, परमार्थ करायला जरी लागला ना, पण त्याने आपल्याला स्वतःला प्रत्येकाने आपल्याला तपासलं पाहिजे. आपण दुसऱ्याच्या तपासण्या करायचा प्रयत्न करतो, दुसऱ्याच्या तपासण्या नाही करायच्या, आपण आपल्या तपासण्या करायच्या. काय चाललंय माझं, बरोबर आहे का? माझा विवेक बरोबर आहे का? मला आसक्ती आहे का नाही मला आसक्ती? खरंच माझं प्रपंचामध्ये गुंतलेलो आहे का नाही गुंतलेलो आहे? हे प्रत्येकाने आपापलं तपासून पाहिलं पाहिजे. माझं नामचिंतन चाललंय का? माझा विचार बरोबर आहे का? माझं श्रवण बरोबर चाललंय का? हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. कारण हा एकदा मनुष्य जन्म गेला ना, परत 84 लक्ष येऊन परत आपल्याला आणखी सुटका नाही आपली. तू कोणी विचारणार नाही आपल्याला. मग परत कधी मनुष्य जन्म मिळते सांगता यायचं नाही. एका युनीमध्ये कुटी कुटी फेरा, मग जन्म मिळे मानवाचा. किती? एकदा कुत्रा जन्माला गेला, कुठती वेळा कुत्रा होऊन यावा लागेल परत. असं 84 लक्ष युनी फेरायचे आपल्याला. बघा कधी मिळ बसणार आपला. किती कल्प गेले ना तरी मिळ बसणार नाही. म्हणून आता मनुष्य जन्म मिळालाय ना, आता तरी सावध व्हावा का नाही? सावध होऊन बचिंग करावा का नाही? आपण करतो का? आपण नाही करत. काय करत नाही? आपल्याला विषय गोड वागतात. अगो काय वागतात गोड? आपल्याला विषय गोड वागतात. ते तकाया म्हणे वाचे, निघणे नाही जी सांचे, तव फनकाविला लोभविंचे, चढणे त्याची अनिवार, त्यातून त्याला मनाने शिवशरीराने बाहेर पडता येत नाही. येतं का बाहेर पडायला? सांगा बरं. दुसऱ्याने किती सांगायचा प्रयत्न केला तर पण नाही ना. त्याचे विचार त्याला ऐकू वाटत नाही अजिबात. हे सांगू नका आम्हाला अजिबात, ते ऐकू वाटत नाही. आता मनाला काय वाटतंय, हे दुःखच बोकायची जाहीर असते मनाची. हेच विचार करायला त्याला वाटतं तीच मिळावं, का मला असं केलं, माझ्याबरोबर का तसं वागलं का नाही. हे काय होतं सगळं त्याला बाहेर पडते. त्यातून लोभरूपी विंचू त्याला दंश करत असतो. का? लोभरूपी विंचू. माझं आहे ना, माझं येते, मला मिळालं पाहिजे, माझं येते. आणि त्याचा वेग इतका आणि वार चढतो की तो वेग कोणी येऊ शकत नाही. आणि तो वेग येतो म्हणून मनाची चंचलता तेवढी वाढते बरं का. मन चंचल होतं तेवढं तुमचं. चित्त पळत इकडे तिकडे सारखं.
तेत निंदेची या तिडका आत बाहेर निगती देखा वित्त हानीचा थोर भडका जळजळ देखा द्वेषांची आतून बाहेरून निंदारूपी तिडक उठते बघा. आतून बाहेरून काय होतं, निंदारूपी तिडक उठते. मग ह्याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, ह्याला असं म्हण, त्याला तसं म्हण, त्याला तसं म्हण. का मनासारखं झालं नाही ना. स्वतःला म्हणत नाही कधी माझं चुकलं, कधी नाही म्हणणार ती दुसऱ्याला नाव ठेवणार, तुझ्यामुळे माझं असं झालं, तुझ्यामुळे तू असं केलं म्हणून मला असं बघायची पाळी असं करणार तू. म्हणून त्याला द्रव्य आणि रूपा भडका उडतो त्याचा बघा. त्याची द्रव्याची हानी होती, त्याला द्वेषरूपी आग होऊ लागते त्याची द्वेषाची काय होते त्याची सगळी आग होत असती. पण अभिमानाचे आळे पिळे मोह उमाशे येती बळे तरी विषय दळणी आगळे दुःख लोळे घेहसे जे. तो अभिमानाचे आळुकी पिळकी देऊ लागतो बघा. अभिमानाचे मी असा, मी तसा, मी हे करीन, मी ते करीन, असं आळुकी पिळकी देतो. मग त्याला मोहरूपी उमाशे जोराने येऊ लागतात. त्याला काय आले, मोहरूपी उमाशी आले. त्याला उमाशी आले म्हणजे काय आलं, त्या अभिमानी रुपयाला आळुकी पिळकीला काय आलं म्हणजे हे आली मोहरूपी म्हणजे उमाशी आली म्हणजे थोडक्यात त्याला ते फळ आलं. काय आलं, ती मिळावा अशी आशा तयार झाली त्याला. म्हणून तरीही तो विषयाची पीक दळीत गृहस्थ आश्रमाच्या शरीरावर दुःखाने तडफडत लोळत पडतो बघा. तरी तो काय करतो, विषयाची पीठ आता कुठं पडलाय, त्याची गोदडी कशी झाली, जीर्ण झालेली, पण त्याला काय वाटतंय अजून माझ्याकडनं हे व्हावा, माझ्याकडनं ते व्हावा. का नाही, तो असा गृहस्थ आश्रमाच्या शय्येवर पडलेला आहे, दुःखाने तडफडतोय, तो लोळतोय त्याच्या शय्येवरती गृहस्थ आश्रमाच्या. म्हणजे लक्षात आलं काय होते, त्याचं वय जरी झालं ना तर त्याला काय वाटतंय, मी अजून हे करीन, मी अजून ते करीन, माझ्याकडे म्हणजे कुवत आहे, माझ्यासारखं कोण करू शकते तेव्हा. ह्याच्यावर तो पडलेला आहे. ऐशी अवैराग्य बापुडी पडली देहाचे बांधवडी भोगिता दुःख कोडी सुबुडबुडी बुडाली. याप्रमाणे विचारी आसक्ती मानशे देहाच्या तुरुंगात सापडून अनेक दुःख भोगून अखेर समोर बुडतात बघा. याप्रमाणे जी बिचारी माणसं, त्यांना बिचारी म्हणले एकनाथ महाराजांनी, काही बिचारीच म्हणले. अशी माणसं काय झाली, ह्या देहाच्या तुरुंगामध्ये घेरुपे तुरुंग ना, ह्या देहाला मीच समजून त्या अभिमानाच्या जोरावर गुंतून पडले आणि अनेक दुःख भोगून शेवटी अखेर समूळ बुडून गेले. कुठं बुडून गेले, 84 लक्ष योनीमध्ये बुडून गेले. पहा पाणीच सर्व वर्णाशी निंदे कर्म निंदेती कैशी वारगी उपजले वेशेशी देहबंदाशी छेदले. भगवान म्हणले निंदे कर्म अशा प्रकारे सगळ्या वर्णांना नित्य छेडित असतात बघा. कुठल्या जातीचं का असू द्या, पण ही नित्य कर्म काय करत असतात. नित्य कर्म म्हणजे काय, हे नित्य तुम्ही कर्म करताय ना, हे तुम्हाला प्रारब्ध रूपाने येत असतात बघायला, आणि ते तुम्हाला असं छळ करत असतं. म्हणून पहा, त्या विषयाच्या मनात नैराश्यामुळे विरक्ती उत्पन्न झाली, त्यामुळे तिचे देह बंधन सुटले. अशी विरक्ती उत्पन्न झाल्यामुळे तिचं देहाचं बंधन तुटलं. बरं काय खरं मध्ये देहाचं, आतापर्यंत सगळं केलं, कशासाठी केलं, मग आता पुढे येईल सगळं ते. म्हणून देह बंध छेदी त्या उक्ती वेश्या बोलली नाना युक्ती झाली पिंगलेशी विरक्ती चक्रवर्ती परिसपा. मग ती वेश्या देह बंधनाचा छेद करणारेच स्वागत भाषण करू लागले बघा. आता ती काय बोलायला लागली, देह बंधनाचा छेद करणार म्हणजे देह नाश काय आहे, देह असा आहे, देह तसा आहे, मग देहापासून त्याला देहाचं विटीन असं ती बोलायला लागली. आता असं ती विचार करायला लागली, कारण तिच्या अंतकरणामध्ये विचार आला ना, हे देहाचं विटीन, ती अशी बोलायला लागली. आपल्याला तसंच झालं पाहिजे, पण आपण देहाचं कौतुक करतोय. केस पांगले तरी आपण काळे करतोय, परत कौतुक करतो त्याचं, मी अजून लई सुंदर दिसतो का नाही, केस काळे करून. पण ही नाश काही आपल्या लक्षात आहे का अजून तरी, परमार्थ करायला लागलो तरी सुद्धा. म्हणून हे चक्रवर्ती राजा पिंगला कशी विरक्त झाली ते बघा. आता ती कशी विरक्त झाली तुला सांगतो म्हणले राजा, आई, पण ते आपण आता